नमस्कार मित्रांनो, कधी तुमच्यासोबत असं झालं आहे का? एका स्त्रीचा विचार दिवसभर तुम्ही कामात असतानाही तुमच्या मनात येतोय. पुन्हा पुन्हा मनात येतोय. सकाळपासून रात्रीपर्यंत तिचा चेहरा, तिचं हसू, तिचं बोलणं सतत आठवतंय. मग प्रश्न पडतो, हा नेमका संकेत कशाचा असू शकतो? तर तेच आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेतोय. आणि चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला संकेत म्हणजे भावनिक आकर्षण. जेव्हा एखादी स्त्री आपल्याला भावनिकदृष्ट्या आवडू लागते, तेव्हा तिचे विचार वारंवार मनात येणं स्वाभाविक असतं. आकर्षण किंवा जिव्हाळा वाढत असल्याचे लक्षण असू शकतं. दुसरा संकेत म्हणजे तिचं मन मन तिच्याशी जोडले जाते. तिच्यासोबत घालवलेले क्षण, तिचं हसणं किंवा बोलणं मनावर ठसा उमटवू शकतं. त्यामुळे तिची आठवण वारंवार येऊ शकते. तिसरा संकेत म्हणजे अपूर्ण भावना. कधीकधी आपण मनातील भावना व्यक्त केलेल्या नसतात. अशा वेळी मन पुन्हा पुन्हा त्याच व्यक्तीकडे वळू शकतं. नंबर 4, नवीन प्रेमाची सुरुवात. जर तिचा विचार करताना आनंद वाटत असेल, तिच्याशी बोलावंसं वाटत असेल आणि तिचं सुख महत्त्वाचं वाटू लागलं असेल, तर ते प्रेमाची सुरुवात असू शकते. आणि पाचवा संकेत म्हणजे फक्त सवय असू शकते. मात्र प्रत्येक वेळी याचा अर्थ प्रेमच असतो असं नाही. एखाद्या व्यक्तीशी जास्त संवाद झाल्यामुळे किंवा तिच्याबद्दल वारंवार विचार केल्यामुळे ती मनात राहू शकते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर एखाद्या व्यक्तीचा सतत विचार येणं म्हणजे ती व्यक्तीही तुमचाच विचार करत आहे किंवा ते नशिबाचा निश्चित संकेत आहे असं म्हणता येत नाही. त्यामागे आकर्षण, आठवणी, अपूर्ण भावना किंवा मानसिक सवय अशी अनेक कारणे असू शकतात. जर तुम्हाला ती व्यक्ती खरोखर आवडत असेल, तर योग्य वेळ पाहून आदरयुक्त संवाद साधा आणि तिच्या भावना जाणून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असं आपल्या चॅनलला भरभरून सपोर्ट करा अशी तुम्हा सर्वांना अगदी मनापासून विनंती करते. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.